सणाच्या निमित्तानं मद्यपानाला फाटा द्या किंवा अगदी लिमिटेड क्वांटिटीमध्ये घ्या की जेणेकरून मद्यपान प्लस गोड आणि तेलकट पदार्थ या सगळ्याचं मिश्रण होऊन परत वजन वाढायला लागेल आणि शुगर पण वाढायला लागेल. स्वतःचे जे काही गोळे औषधं चालू आहेत ते नियमितपणे चालू द्यात. आज सण आहे, मग मी विसरलो, मग मी घेतलंच नाही आणि चकली खाल्लेली आहे, लाडू खाल्लेला आहे, मग त्याची धाडकन शुगर वाढू शकते. त्याच्यामुळे औषधांकडे पण लक्ष द्यायचं आहे. मॉडरेट अमाऊंट मध्ये खाल्लेत तर त्यांनी तुमची शुगर वाढणार नाही, कारण ते तुम्ही रिप्लेसमेंट मील घेताय, ते ऍडिशनल मील घेत नाही आहात. जे काही खाणार आहात त्याच्याबरोबर स्वतःचा व्यायाम चालू ठेवा. समजा तुम्हाला हे जे काही सेलिब्रेशन करायचंय तिथे थोडंसं म्युझिक चालू द्या, थोडासा डान्स चालू द्या, जेणेकरून तुमची शारीरिक हालचाल झाली की पुढची भूक पण छान लागेल आणि जे खाल्लंय ते पचेल पण, म्हणजे शुगर पण वाढणार नाही, वजन पण वाढणार नाही. दिवाळी म्हणजेच मिठाई, म्हणजे मिठाई खाल्ल्याशिवाय दिवाळीचा सण कसा साजरा करणार आहे तुम्ही? पण हे सगळ्यांच्या बाबतीत खरं ठरत नाही ना, कोणाला तरी त्याचे लिमिटेशन्स आहेत. मग ही लिमिटेशन्स असणारी मंडळी म्हणजे कोण? मिठाई म्हटलं की डायबिटीस, की आम्हाला मिठाई खायची नाहीये. पण डायबिटीसवाल्या लोकांना पण जर का आपल्याला मिठाई खायला द्यायची असेल आणि त्यांची साखर वाढवायची नसेल, तर काहीतरी टिप्स आपल्याला फॉलो करणं गरजेचं आहे. म्हणजे त्यांना मिठाईचा पण आनंद घेता आला पाहिजे, त्यांची शुगर पण नाही वाढली पाहिजे, म्हणजे मग ते त्या आनंदाला चांगल्या प्रकारे सामोरं जाऊ शकतील किंवा त्या सणाला चांगल्या प्रकारे सामोरं जाऊ शकतील. मग असं काय करता येईल आपल्याला की जेणेकरून आपली शुगर पण नाही वाढणार आणि आपली दिवाळी सण पण चांगला साजरा केला जाईल? याच्यासाठी मधुमेह लोकांना काही टिप्स मध्ये पहिली टिप आहे की दिवसभर किंवा आता उद्या आपल्याला किंवा आता सकाळपासून आपल्याला फराळाचं खायचंय, मग आपण उपवासच धरायला सुरुवात करतो की आता जेव्हा समोर दिसेल फराळ तेव्हा त्याच्यावर ताव मारायचा. असं अजिबात करायचं नाहीये. तर तुमचं जे रुटीन आहे तेच फॉलो करायचंय आणि तुमच्या सणाच्या पदार्थांना काही विशिष्ट वेळ द्यायची आहे. म्हणजे काय, तर हे पदार्थ सकाळी उठल्या उठल्या ताव नाही मारायचा किंवा रात्री उशिरा ताव नाही मारायचा त्याच्यावरती. तर त्याला एक 2 वेळा ठरवून द्या. आयदर सकाळी 11 वाजता जेव्हा आपला ब्रेकफास्ट झालेला असतो, पोट बऱ्यापैकी भरलेलं असतं आणि थोडासा स्वाद घ्यायचा असतो, किंवा संध्याकाळी 4 वाजता जेव्हा आपल्याला थोडीशी भूक लागलेलीच असते. तिथे 4 वाजता म्हणजे सटर-फटर खायचं असं काहीतरी आपलं डोक्यात असतं ना. मग अशा 2 वेळा पाळून तिथं आपला दिवाळ सण साजरा करूयात. म्हणजे काय, तिथं आपले पदार्थ निवडून घेऊयात. जेव्हा तुम्ही कुठलाही पदार्थ खाल दिवाळीच्या सणाचा, म्हणजे चकली असू देत, शेव असू देत, लाडू असू देत, करंजी असू देत, शंकरपाळी असू देत, तेव्हा एक गोड आणि एक तिखट असा घ्यायचा. म्हणजे काय, सकाळी समजा तुम्हाला खायचं आहे लाडू, तर अर्धा लाडू घ्यायचा आणि थोडा चिवडा घ्यायचा. म्हणजे एक तिखट झालं, एक गोड झालं. बरोबर आहे? तेवढ्याने पोट नाही भरत. थोडंसं अजून काहीतरी खायचंय. 4 वाजता एखादी चकली खा, अर्धी करंजी खा. असं जर तुम्हाला ते डिव्हाईड करता आलं, तर सगळे पदार्थ खाता येतात. मॉडरेट अमाउंटमध्ये खाल्लेत, तर त्यांनी तुमची शुगर वाढणार नाही. कारण ते तुम्ही रिप्लेसमेंट मील घेताय, ते ऍडिशनल मील घेत नाही आहात. म्हणून सकाळी तुमचं जे काही रुटीन आहे तो नाश्ता असू द्यात आणि शिवाय हे सगळं करताना तुम्ही जे काही फराळाचं खाणार आहात त्याच्यामध्ये तुमचा रुटीनचा ब्रेकफास्ट असू द्यात. थोड्या का होईना असू द्यात, म्हणजे तुम्ही जेव्हा फराळाला बसाल तेव्हा ते लिमिटेड क्वांटिटीमध्ये खाल्लं जाईल. किंवा दुपारचं जेवण स्किप करतो बाबा आता लय झालं, असं करू नका. कारण सकाळी तुम्ही मॉडरेट खाल्लेलं असेल तर दुपारी पण तुम्हाला चांगली भूक लागेल. तेव्हा तुमचा नेहमीचा आहार जो काही भाजी, पोळी, सॅलड, ताक जो काही असेल तो व्यवस्थित घ्या. म्हणजे तुमचं हायड्रेशन पण मेंटेन होईल. म्हणजे तुम्हाला सारखी तहान लागणार नाही. त्याच्यामुळे जे काही पदार्थ घ्याल त्याच्यामध्ये हायड्रेशन मेंटेन झालं पाहिजे. मग ताकासारखी पेय किंवा नारळ पाणी किंवा लिंबू पाणी असं पण कुठलं तरी मध्ये तुम्ही घ्यायला हरकत नाहीये. सॅलड रोजच्या आहारात जसा आधीपासून होता तसाच तो ठेवा. फक्त आपल्याला काय चेंज करायचंय, 4 वाजता आणि 11 वाजताच्या वेळेला तुमचा फराळ तो पण तुमच्या आवडीनुसार आणि तुमच्या क्वांटिटीनुसार तो घ्यायचा आहे, जेणेकरून ते आपल्याला त्रासदायक ठरणार नाही. हे आधी लक्षात ठेवा. त्यानंतर तुम्हाला काय करायचंय, तर एक तळलेला आणि एक बिन तळलेला असा, किंवा एक गोड आणि एक तिखट असा पदार्थ घ्यायचा. पण दोन्ही एकदम तळलेले नको. तिखट पण तळलेलं आणि गोड पण. म्हणजे काय, करंजी आणि चकली एका वेळेला नको. हे कॉम्बिनेशन थोडंसं लक्षात ठेवलं तर एवढा गडबड होणार नाही आणि गोंधळ पण होणार नाही. जे काही खाणार आहात त्याच्याबरोबर स्वतःचा व्यायाम चालू ठेवा. समजा नाही मला आता 4-5 लोक घरात आहेत, सगळा गोंधळ आहे घरात, मग मला व्यायाम नाही करता येत. इतर कामं करा, घरातली कामं करा.
तुम्हाला हे जे काही सेलिब्रेशन करायचंय तिथे थोडंसं म्युझिक चालू द्या, थोडासा डान्स चालू द्या. जेणेकरून तुमची शारीरिक हालचाल झाली, की पुढची भूक पण छान लागेल आणि जे खाल्लंय ते पचेल पण. म्हणजे शुगर पण वाढणार नाही, वजन पण वाढणार नाही. बरोबर आहे की नाही? मग अशा गोष्टींना सणाचा एन्जॉय करताना दोन्ही गोष्टी जमल्या पाहिजेत. तुम्हाला शारीरिक हालचाल पण करता आली पाहिजे आणि तुम्हाला खाता पण आलं पाहिजे. म्हणजे दोघांचा बॅलन्स झाल्यानंतर तुम्हाला फार मोठी शुगर वाढतेय असं वाटणार नाही. त्याच्यानंतर तुम्ही जे काही हे आत्ता करताय त्याच्यामध्ये पूर्वीच्या ज्या पदार्थांमध्ये मैदा होती, साखर होती, तिथे थोडंसं चांगल्या गोष्टींनी रिप्लेसमेंट करायचंय. या टिप्स आपण तुम्हाला आधी दिलेल्याच आहेत. त्याच्यामुळे ड्राय फ्रुट्सचा वापर करायचा आहे तिथे तुम्हाला किंवा तुम्हाला जी चकली खाताय त्याच्यामध्ये मैदा न वापरता तुम्ही भाजणीची चकली, डाळीचं पीठ त्याच्यामध्ये सगळ्या मिश्र डाळींचं पीठ असं वापरलं तरी त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स बरोबर हळू कमी होतो. तो तुम्हाला जास्त त्रासदायक होणार नाही. त्याच्यामुळे मैदा, साखरेचा वापर या वर्षीच्या दिवाळीमध्ये कमीत कमी करा. ओके. सो या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण करायला जाणार आहोत, तेव्हा ऑटोमॅटिकच आपण चांगल्या दिवाळीकडे वाटचाल करणार आहोत. चांगल्या दिवाळीकडे वाटचाल केली, की नेहमी दिवाळीची भीती तुम्हाला राहणार नाही. अजून एक गोष्ट, स्वतःची जी काही गोळ्या औषधं चालू आहेत, ती नियमितपणे चालू द्यात. आज सण आहे, मग मी विसरलो, मग मी घेतलंच नाही आणि चकली खाल्लेली आहे, लाडू खाल्लेला आहे, मग त्याची धाडकन शुगर वाढू शकते. त्याच्यामुळे औषधांकडे पण लक्ष द्यायचं आहे. अजून एक गोष्ट म्हणजे, की तुम्हाला पर्यायी खाद्य खाता येईल का? म्हणजे चकली घेतलीत तर ती तळलेली किंवा करंजी घेतलीत तर ती तळलेली आहे. मग त्याऐवजी बेक केलेली चकली किंवा बेक केलेली करंजी पण आवडू शकते का? ही पण एक ट्रायल घेऊन बघा. म्हणजे जेव्हा तुम्ही तिथे एक तळलेली करंजी खाताय किंवा एक बेक केलेली करंजी खाताय, तेव्हा 100-150 कॅलरीचा पण तिथे फरक पडतोय आपल्याला. त्याच्यामुळे कॅलरी कमी केली तरी पण आपल्याला ग्लायसेमिक लोड कमी होऊन शुगर जास्त वाढणार नाहीये. पण असं नाही करायचं, की एक तळलेली करंजी नाही खाते, तर मग 2 बेक केलेल्या करंज्या खातोय. असं करू नका. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीला जेव्हा तुम्ही खाल, तेव्हा क्वांटिटी आणि क्वालिटी या दोन्हीचा विचार करणं आपल्याला अतिशय गरजेचं आहे. जेव्हा आपण मधुमेही आहोत, आपली शुगर वाढू शकते. आपली शुगर वाढली तर आपल्याला औषधांचा डोस वाढू शकतो आणि तात्पुरत्या प्रमाणात का होईना, थोड्याशा गोष्टींवर जरा डोळसपणे जर का विचार केला, तर ह्या गोष्टी सगळ्या आपण टाळू शकतो. त्याच्यामुळे उपाशी नाही राहायचं. नियमितपणे थोड्या-थोड्या इंटरव्हलने जे काही नेहमीच्या पद्धतीने खाताय तसं खा. दिवाळीच्या पदार्थांना एक स्पेसिफिक वेळ द्या. त्या वेळेला तो खा. म्हणजे ते तुम्हाला त्रासदायक होणार नाही. नियमितपणे व्यायाम करायचा आहे. शरीर हायड्रेटेड ठेवायचं आहे. म्हणजे आपल्याला नारळ पाणी, लिंबू पाणी, साधं नेहमीचं जे काही पाणी घेतो ते व्यवस्थित प्यायचं आहे. किंवा आपल्याला या सगळ्या गोष्टी करताना बरीच लोकं मद्यपान पण ॲडिशनल करत असतात. तर थोडंसं सणाच्या निमित्तानं मद्यपानाला फाटा द्या किंवा अगदी लिमिटेड क्वांटिटीमध्ये घ्या, की जेणेकरून मद्यपान प्लस गोड आणि तेलकट पदार्थ या सगळ्याचं मिश्रण होऊन परत वजन वाढायला लागेल आणि शुगर पण वाढायला लागतील. त्याच्यामुळे याच्यावरती पण थोडासा कंट्रोल ठेवला सणासुदीच्या दिवसांमध्ये, तर त्याचा पण आपल्याला खूप उपयोग होणार आहे. सो अशा प्रकारे ही दिवाळी साजरी करताना मधुमेहांनी या गोष्टींचं जर का पालन केलं, तर आपल्याला नक्कीच ही दिवाळी चांगल्या प्रकारे साजरी करता येऊ शकते आणि शारीरिक हालचालींना जर महत्त्व दिलं, तर नक्कीच सगळी शुगर कंट्रोल ठेवून सुद्धा आपण दिवाळी साजरी करू शकतो. त्याच्यामुळे असं अजिबात समजू नका, की दिवाळी सणाला मिठाई आली म्हणजे मेह लोकांनी ती पूर्ण टाळायची आहे. नाही. चांगल्या प्रमाणात, योग्य प्रमाणात जर का आपण सगळ्या गोष्टींचं पालन केलं, तर हा दिवाळ सण पण तुम्हाला तितक्याच चांगल्या पद्धतीनं एन्जॉय करता येऊ शकतो. त्याच्यामुळे अशा प्रकारच्या गोष्टींचं पालन करून तुमची दिवाळी नक्कीच तुम्ही सुखकारक करू शकता आणि त्या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.